नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:11 ते 4:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:50 ते 12:38 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:40 ते 6:09 आणि यमगंड काळ दुपारी 12:14 ते 1:43 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. संध्याकाळी 5:34 नंतर हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. व्ययातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमची जी महत्त्वपूर्ण कामं आहे ती उरकून घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा जो मूड आहे तो नकारात्मक जास्त दिसून येईल. भावभावनांचं कंट्रोल करणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. खर्च जास्त होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे ऑफिस पॉलिटिक्स सारखे काय अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. काळजी घेणं, सतर्क राहणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 नंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि पंचमातला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून महत्त्वाची कामं तुमची संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये उरकून घ्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये खास करून तुम्हाला तुमच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणली जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे काही चांगले लाभ किंवा इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून तुम्हाला तुमचं जे स्पेंडिंग किंवा खर्च आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना खूपच काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर काळजी घ्या. खास करून गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि चतुर्थातला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा संध्याकाळचा पर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुमचे महत्त्वाची कामं तुम्ही उरकून घ्या. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं तुमचा जो मूड असेल तो जास्त प्रमाणात भावना अनावर झालेले दिसेल. काळजी घ्या. घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 नंतर
हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणी करणार आहे. लाभातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि तृतीयातला बुध हे दृष्टी अधिष्ठित केंद्रीकरण. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुधारतील. तुमचा वेळही अतिशय चांगल्या प्रकारचा जाईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये नकारात्मक बदल दिसून येतील. स्वतःच्या भावाभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ज्या व्यक्ती म्हणजेच कर्क राशीच्या ज्या व्यक्ती गर्भार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी कमिटमेंट प्रॉमिस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. लाभातल्या तुमच्या षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि दशमातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयातला बुध आणि लाभातला मंगळ हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणं. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवस हा थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर वादविवादाचे खटके उडण्याचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. पैशाच्या संदर्भात, आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे व्यवहार, मग ती बचत असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, या संदर्भात काळजी घ्या. तुमचे अंदाज पूर्णपणे चुकतील. वायफळ खर्च करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि तुमच्या राशीतला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणं. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे होईल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावरती लक्ष देणं फारच महत्त्वपूर्ण राहील. छोट्या मोठ्या गोष्टींना तुमचा तोल जाऊ शकेल आणि चुकीचे व्यवहार करू शकाल. मानसिकता तुमची थोडीशी निगेटिव्ह राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला बुध आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहेत. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. संध्याकाळपर्यंत महत्त्वपूर्ण कामं करून घ्या, ती पूर्ण होताना दिसेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अनपेक्षित अनावश्यक वायफळ खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. येणार 2 ते 3 दिवसामध्ये डॉक्युमेंटेशनचे कामं, कोणाला कमिटमेंट प्रॉमिस आहे किंवा कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात करू नका. स्ट्रेस टेन्शन 2 ते 3 दिवसात जास्त प्रमाणात जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. पंचमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि लाभातला बुध आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणं. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती तुमची कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला काहीच महत्त्वपूर्ण गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक विचारांचे नातेसंबंध ताणले जातील. स्वतःच्या भावाभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही चांगला इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. जर तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही मेडिकल हिस्ट्री असेल त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. पैशाच्या संदर्भात कुठलेही व्यवहार अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. चतुर्थातला नेपच्यून आणि चतुर्थातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. षष्ठातला हर्षल बरोबर हा चंद्र
प्रतियोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि दशमातला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्रकण दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंत करून घ्या, ते अगदी सहजपणे होताना दिसेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं तुमचा मूड याच्यामध्ये बदल दिसून येईल. स्वतःच्या मानसिकतेवर थोडंसं कंट्रोल करणं महत्त्वपूर्ण राहील. छोट्या मोठ्या कारणाने स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवेल. थोडंसं फिरणं वगैरे होईल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. वैवाहिक वृद्धांचे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जातील. काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानांमध्ये भ्रमण करेल. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि भाग्यातला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण अशा करिअर ऑप्शन तुमच्या समोर येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार आणि खास करून आर्थिक व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींनी खटके वगैरे उडू शकतील. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्र संदर्भात महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. पंचमातला मंगळ आणि अष्टमातला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. जी तुमची महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही व्यवहार किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ शकेल. झटपट पैशाच्या मागे लागू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:34 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातला मंगळ आणि सप्तमातला बुध हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही आखलेल्या त्यात शेड्यूलप्रमाणे होतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड सकारात्मकतेने बदलेल. मात्र अति आत्मविश्वासापोटी कुठल्याही प्रकारचे भविष्यकालीन निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. जर काही त्रास किंवा प्रॉब्लेम आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये तो आणखी उग्र रूप धारण करू शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध बिघडल्याचे जाणवेल. स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.